गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्योम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। यस्माज्जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते, येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री गोपाळ कृष्ण सकल स्थानीय देवता यांच्या श्री चरणांना वंदन। सद्गुरुनाथ सकल साधू संत सत्पुरुष यांच्या श्री चरणांना नमस्कार। आपणा सर्व भाग्यवंत बंधू भगिनींना सप्रेम अभिवादन। आणि आज प्रवचन मालेतील चौथ्या प्रवचनाचं चिंतन आरंभ करूया। साधन चतुष्टय, यात विवेक वैराग्य ही दोन साधने, तिसऱ्या साधनात 6 उपसाधनांचा समावेश आहे। अशा त्या तिसऱ्या एकत्रित साधनाला षटक संपत्ती असं नाव आहे। ज्या साह्याने आपण संपन्न होतो, समृद्ध होतो, श्रीमंत होतो, त्याला संपत्ती म्हणतात। सोने, हिरे, चांदी, काही द्रव्य, नाणी इत्यादी आपल्याजवळ खूप असलं की आपण श्रीमंत होतो। हे प्रापंचिक श्रीमंती आहे। हे जरा बरणी उचलून ठेवायची। ऐहिकामधल्या ह्या गोष्टी असल्या म्हणजे आपण प्रपंचामध्ये समृद्ध आहो, संपन्न आहो, श्रीमंत आहो असं म्हणतात। परमार्थातही श्रीमंती आहे। आपल्याजवळ परमार्थामधलं काय लक्षण असावं म्हणजे आपली पारमार्थिक श्रीमंती ठरेल? ते साधन चतुष्टय संपन्न होणे असंच म्हणतात। वाक्य प्रयोग तसाच आहे। साधन चतुष्टय संपन्न झालेल्याला गुरुचा जो साक्षात्कार करविणारा बोध आहे तो बोध कळतो, तोपर्यंत तो बोध नाही समजत। जसं फारच मोठं 5 करोडचा एक बंगला आहे, घ्यायचा आहे विकत, नसते सर्वसामान्य ऐपत।
ज्याची एका कोणाची आहे त्याने तो घेतला, तर आपण म्हणून तो खूप श्रीमंत आहे. याप्रमाणे सद्गुरूचा सर्वोच्च बोध जो आहे, सगळ्यांना माहिती आहे, तो बोध तत्वमसी एवढाच आहे. सद्गुरू फार बोलत नाहीत, बोलायची गरज नाही, बोलता येत नाही, बोलायसाठी शब्द नाही. ते फक्त 3च शब्द बोलणार, तत्वम असी. अत्यंत मोलाचा उपदेश आहे. या इतका महाग उपदेश दुसरा कोणताच नाही. मग तो फक्त श्रीमंत माणूसच घेऊ शकेल. कोणती श्रीमंती असली म्हणजे हा बोध आपण घेऊ शकू? ती साधन चतुष्टय संपत्ती आहे. त्यातल्याही त्या 6 उपभागांना संपत्ती म्हणूनच संबोधलं आहे. ते 6 जे सद्गुण आहेत, जे आपल्याला परमार्थाबद्ध सर्वोच्च जे काही वैभव आहे ते घेता येत आहे, ती क्षमादी षटक संपत्ती. शम पहिलं, त्यातलं समाधान, उपरती, शेवट, एवढं प्राप्त करणं हे आपलं काम आहे. तेवढं मिळवलं म्हणजे आपण पारमार्थिक श्रीमंतीत गेलो. ते नाही तोपर्यंत आपण सगळे दरिद्री आहोत असं समजायचं. तो बोध आपल्याला कळतो काय, सांगितला कोणी तर तो उमजतो काय, उमजल्यावर आपलं आचरण तसं होतं काय, ते आचरण केल्यावर आपल्याला साक्षात्कार होतो काय, यावर आपण आपली श्रीमंती ठरवत जायची. पारमार्थिक श्रीमंती. राजा शिवाजी प्रापंचिक दृष्ट्या श्रीमंत होता. रामदास स्वामी पारमार्थिक दृष्ट्या श्रीमंत होते. तुकाराम महाराज पारमार्थिक दृष्ट्या श्रीमंत होते. ते ब्रह्म विकत घेऊ शकले. आपण म्हणाल ब्रह्म विकत घेता येतं का? कळलं म्हणजेच विकत घेतलं, तेच आपण झालो. अशी पारमार्थिक श्रीमंती मिळवण्यासाठी जे उपाय करायचे, श्रीमंती कशासाठी मिळवायची? उत्तम गोष्टी मिळवण्यासाठी. आपण एवढी खटपट करून एवढा पैसा कशासाठी मिळवतो? 1 रूम किचनचं 5 BHK व्हावं याच्यासाठी पैसा मिळवतो. आज फक्त भाकरी चटणी खाता येते, पैसा कशासाठी मिळवतो? रोज पुरणपोळी खाता यावी यासाठी. आज एकच ड्रेस आहे आपल्याजवळ, पैसा कशासाठी मिळवायचा? आणखी 10-5 ड्रेसेस मिळवण्यासाठी. आज घरापासून ऑफिसला जायला रिक्षाचा भाडं द्यायपुरते पैसे नाहीत. पैसा कशासाठी मिळवायचे? विमानाने देशोदेशीचा प्रवास करायसाठी. हे जसं एकाहून एक अधिक महाग वस्तू श्रीमंत माणसाला शक्य होतात, तस श्रीराम जय राम जय जय राम म्हण, गुरुचा मंत्र घे, गुरुंची सेवा कर, उपासनेला दृढ चालव. गुरु सांगते ते तत्वज्ञानाचे ग्रंथ वाचित जा. नाही समजले तर त्यांच्या सोबतीने चिंतन करून समजावून घे. ते समजल्यानंतर ते सांगतील फक्त तसाच वाग. त्यांना प्रसन्न करून घे. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले, जेणे अंतःकरण बोधिले संकल्पा न ये. आता हा दिसतोय श्रीमंत झालेला, हा तत्वमसी आता विकत घेऊ शकतो, अशी खात्री जेव्हा गुरुला पडेल त्यावेळेला 3 शब्द सांगतील बस. सर्वात महाग, अत्यंत महाग.
अशी श्रीपंथी मिळवायची आहे. आपण ती मिळवायला परवापासून सुरुवात केली आहे. 1 रूम किचनचं आपलं 2 BHK पर्यंत आलंय. आपण आणखी थोडीशी श्रीमंती जोडू, आणखी धन जमा करू, म्हणजे आपण 3 BHK 4 BHK पर्यंत जाऊ. मग आपल्याच मालकीचं विमान घेऊ. जे विमान अमेरिका, लंडन इत्यादीकडे नेईल नाही, आपण असं विमान घेऊ की जे आपल्याला वैकुंठापर्यंत घेऊन जाईल. सगळ्यात महान विमान तेच आहे. असंही घेऊ आपण. पाहू श्रीमंतीतला पुढचा पैलू आपण शिकतो आज. त्याच्यापूर्वी मी रोज वेदांताच्या एखाद्या महत्वाच्या मुद्द्याबद्दल बोलते. आजही एक महत्वाचा मुद्दा बोलते आहे, नंतर हा विषय सुरू होईल. ब्रह्मवस्तूच उपनिषदाने, बृहदारण्यक उपनिषदाने वर्णन केलं आहे. ब्रह्मस्वयंभू ब्रह्मणे नमः अशी ती श्रुती आहे. ब्रह्मस्वयंभू आहे. आपण काही यात्रांमध्ये देवदारी हिंडतो, तिथे काही काही ठिकाणी आपल्या गावातही कदाचित असेल वर्णन ऐकतो. हा महादेव स्वयंभू आहे, हा गणपती स्वयंभू आहे. जी मूर्ती त्या देवळात असते तिचं वर्णन सांगतात. एक वर्णन जयपूरहून आणली, जयपूरच्या कारागिरांनी केली. दुसरं वर्णन ऐकतो की हा महादेव, हा गणपती हे स्वयंभू आहेत. त्याला कोणी निर्माण केलं हे माहीत नाही, कधी केलं हे माहीत नाही, एकाएकी प्राप्त झाली असंही असू शकेल. अशा मूर्तींना स्वयंभू म्हणतात. ज्याची निर्मिती कधी झाली कळत नाही, कोणी केली माहीत नाही, कशी केली काही निर्मितीबद्दल काहीही अवगत नाही, अशा मूर्तीला स्वयंभू म्हणतात. उपनिषदाने ब्रह्माला स्वयंभू म्हटलंय. याचा अर्थ ते कधी तयार झालं माहीत नाहीये आणि कोणी केलं असं माहीत नाही. मग त्याच्याबद्दलची माहिती आहे. ब्रह्म स्वयंभू आहे, ते आहेच आहे. ही पाटली कोणी केली? केली कोणी? शंकरराव सोनाराने केली, सांगता येते. कुठे केली? इथेच केली, ठाण्यातच केली, सांगता येत. ब्रह्म कोणी केलं? नाही, आहेच आहे. दृष्टांत घेऊ. हे मडकं त्या कुंभाराने तयार केलंय. माती कोणी तयार केली सांगा? आपण मुळाकडे जायला निघालो. पाटली कोणी केली सांगू शकतो. सोनं कोणी केलं सांगा? माठ बोळके सगळे त्या कुंभाराने केले. माती कोणी केली? हे घर कोणी दादासाहेबांनी बांधलं. याच्यात लागणारं जे साहित्य आहे ते कोणी निर्माण केलं? हा दांडा मी केला तयार, लोखंड कोणी केलं? गुलाबाचे फुलं असतात, त्या फुलाचा गुलकंद करतात, मी केला गुलकंद. फुलं कोणी केले? साखरेपासून पुष्कळ मिष्टान्न तयार केले, मीच करते. साखर कोण करत? तो कारखानदार. त्याने कशी केली? ऊसापासून. ऊस कोण करतो? एक एक टप्पा मागे मागे जात चला. ही सृष्टी कोणी केली म्हणता येईल? ईश्वराने केली. ईश्वर कोणी केला म्हणता येईल? ते ब्रह्माचं रूप आहे. ब्रह्म कोणी केलं? आत्मनः आकाश संभूत. आकाशात वायू, वायोरापः अद्भ्याम औषधयः
औषधीभ्यो अन्नम पृथ्वी, अन्नात प्राणिनः, प्राणी म्हणजे प्राण्यांची शरीरे अन्नापासून. याची सुरुवात तैत्तिरीय उपनिषद सांगतं, आत्मनः आकाश संभूतः. प्राण्यांची शरीर कशापासून झाली? पहिले आपल्या ओळखीला हे शरीरच आहे. हे अन्नापासून अन्न कशापासून झालं? वनस्पतीपासून. वनस्पती कशापासून झाल्या? पाण्यापासून. पाणी कशापासून झालं? अग्नीपासून. अग्नी कशापासून झाला? वायूपासून. वायू कशापासून झाला? आकाशापासून. आकाश कशापासून झालं? उपनिषद उत्तर देतं, आत्म्यापासून झालं. आणि आत्मा हा शब्द ब्रह्मवाचक आहे. आणि आता शेवटचा प्रश्न, ते ब्रह्म कशापासून झालं? नाही माहिती. जशी सगळ्या मडक्यांच्या सृष्टीच्या आधी माती आहे, तशी ह्या संपूर्ण भूतसृष्टीच्या आधी ब्रह्म आहे. ते कसं? निर्विकार, निराकार, निर्गुण, अज, उत्पन्न होतच नाही. अशा उत्पन्न न होणाऱ्या परंतु असणाऱ्या ब्रह्माला वर्णन करून बोलताना सत म्हणतात. निर्माण न होता असत. जसं दिसलं पहिल्यांदा तसंच कायम स्वरूपी दिसत राहत. त्यात बदल होत नाही. आणि 6 बदल असतात. परिवर्तन 6, विकार 6 असे तिथे नाही. म्हणून शेवटचा विकार ते नश्यती, 6वा विकार, ते नाश पावत नाही. हे त्या ब्रह्माचं वर्णन आहे. त्या ब्रह्माच्या 6 गोष्टींच्या विषयी आपण थोडं वेदांताचं वचन ऐकून घेऊ. ब्रह्म निर्माण करण्यास योग्य नाही. ब्रह्म निर्माण करता येत नाही. त्याला घडवणारा कोणी करता नाही. कशावरून बोलता तुम्ही हे? वेदांचं वचन अंतिम सत्य समजायचं. जगात सत्य फक्त वेद बोलतो. आणि वेदाचं एकही वचन कधीच असत्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जे बोलतो अभंग सगळे तुकोबांचे, वेद नीती बोलू फक्त बस. आम्ही फक्त वेद बोलतो. म्हणून तुकोबांचे सगळे अभंग हे सत्य आहेत. एकाही अभंगामध्ये हे शक्य नाही असं होत नाही. आम्ही वेद नीती बोलतो, दुसरं काही बोलत नाही. पण तुम्हाला तरी कळतं का? विश्वासाने तुकोबा सांगतायत, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. अर्थ आम्हाला कळलाय आणि कळलेल्या अर्थाप्रमाणे आम्ही बोलतोय. म्हणून आम्ही वेदच बोलत असतो. केवळ सत्य आहे. वेदाचं प्रत्येक वचन सत्य आहे. वेद स्वयंभू, ब्रह्म स्वयंभू, ब्रह्मणे नमः असं वेद आत्म्याचं वर्णन करतो. तो स्वयंभू आहे म्हणून कोणीच केला नाही. वेदवचनाप्रमाणे श्रद्धेने आपण ते स्वीकारायचं. त्याला करता नाही, निर्माण नाही करता येत. ईश्वराच्या राज्यात जे निर्माण झालंय त्याच्यात काही काही घडामोडी करून आपण नवीन निर्माण करू शकू. पण ते मूळ नाही निर्माण करता येत. उत्पाद्य नाही, उत्पन्न करण्यास योग्य नाही, ते उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी उत्पाद्य असणे असा धर्म नाही. उत्पाद्य म्हणजे निर्माण करण्यास योग्य. हे पुस्तक उत्पाद्य आहे, हे निर्माण करता येतं. हा लाऊडस्पीकरचा दांडा निर्माण करता, हा उत्पाद्य आहे. जे जे काही आपण पाहतोय सगळं उत्पाद्य आहे. जे निर्माण झालं, होत आहे, आपण करू शकतो आहो,
हे सगळं उत्पाद्य असं ब्रह्माला कोणीच निर्माण नाही करू शकत, ते निर्माण होऊ शकत नाही. आद्य वस्तू ते आहे ज्यापासून निर्माण होतं. काहीतरी एक वस्तू निर्माण हे फूल निर्माण करायचं, ज्यापासून निर्माण करायचं ती वस्तू फुलाच्या आधी असली पाहिजे. पोळ्या निर्माण करायच्या आहेत म्हणून पोळ्याच्या आधी कणिक असली पाहिजे. काहीही उत्पन्न करायचं असेल तर ते ज्यापासून म्हणजे ज्या कारणापासून करायचं ते कारण आधी असावं लागतं. आणि निर्माण होणार त्या कारणाच्या नंतर असतं. म्हणून कारणापासून कार्य होतंय, कारण आधी असतंय म्हणून त्याला पूर्व म्हणतात. पूर्व शब्दाचा अर्थ कारण असा आहे. कार्य त्यापासून निर्माण नंतर होतं, ते नंतरच आहे, ते अनंतर किंवा नंतर आहे. आणखीन श्रुती आहे ते अपूर्वम, ब्रह्माच्या पूर्वी काही नाही, ही दुसरी श्रुती आहे. म्हणून आद्य वस्तू ब्रह्म आहे. अनंतरम, ब्रह्मापासून काही होत नाही. मग जग कसं झालं? विषय वेगळा आहे, एका अर्थाने झालं नाही आणि दुसऱ्या अर्थाने न होताना ते भासतंय म्हणून हे काल्पनिक आहे. ब्रह्मवस्तूला पूर्व नाही म्हणजे कारण नाही, निर्मितीला दुसरी सामग्रीच नाही. अनंतर त्याच्या नंतरही काही नाही. ब्रह्म कोणाचं कारण नाही, ब्रह्म कोणाचं कार्य नाही, असा विचार सांगितलाय ब्रह्म स्वयंभू. थोडक्यात एकच वचन लक्षात ठेवा, ब्रह्म अनुत्पाद्य आहे, ते उत्पाद्य नाही. दुसरा लक्षण धर्म, ब्रह्म आपाद्य किंवा संपाद्य नाही. संपाद्य करणे म्हणजे मिळवणे, आपाद्य म्हणजे मिळवणे. दोन पैकी कोणता? एकाच अर्थाचे शब्द. उत्पन्न करण्यास योग्य नाही म्हणून उत्पाद्य नाही, आणि मिळवण्यास योग्य नाही म्हणून ते संपाद्य सुद्धा नाही. नाहीच मिळवता येत. मग आपण तर सारखं म्हणत असतो, मला ब्रह्म व्हायचंय, मला ब्रह्म प्राप्ती करून घ्यायची. भाषा तर अशी आहे, पण ती मिळवण्यास योग्य नाहीये. याचं कारण आहे आपल्याजवळ जे नसतं ते मिळवायचं असतं. असं कळतं का? माझ्याजवळ साडी नाही, मला मिळवायची. माझ्याजवळ लाडू नाही, तर मिळवायचा. माझ्याजवळ पैसे नाही, मिळवायचे. जे नसतं आपल्या स्वाधीन, आपल्या मालकीचं नसतं, तेच मिळवावं लागतं. तत्वम असी अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म. हे वाक्य सांगतात की मीच ब्रह्म, माझ्या ब्रह्मच आहे, दुसरं काही नाही. ते मिळालेलंच आहे. मिळालेल्यावर पुन्हा कशाला घ्यायचं? राजकारणी लोक असतात, खूप पैसा मिळाला तरी त्यांना आणखी मिळवावा वाटतं. असं परमार्थात नाही. ब्रह्म मिळालेलंच आहे, आता दुसरं कोणतं ब्रह्म मिळवताय? आणि मिळवलं तर समजून त्याला मिळवता येतं. ठेवाल कुठे? जे आपणच स्वतः ब्रह्म, आता कुठं ठेवणार आहे? ठेवायला जागा नाही. जेव्हा अवतारांच्या जन्माचे समारंभ होतात, गोकुळाष्टमी, कृष्ण जन्म झाला, रामजन्म झाला, तर बाहेर आणतात सगळे. त्या रामाच्या उत्सव मूर्तीला बाहेर आणतात, तिथे सगळे सोहळे केले जातात. जन्माचा सगळा सोहळा त्या मूर्तीवर केला जातो. स्नान घातलं जातं, वस्त्र घातले जातात, झोके देऊन त्याला पाळणा म्हटला जातो. मूर्ती आतून बाहेर आणतात तेव्हा सगळं समारंभ संपला, प्रसाद वाटप वगैरे आटपून गेलं, त्या मूर्तीला आत न्यायचं, जिथे होते तिथे नेऊन ठेवायचे.
ती आत नेताना एक अभंग म्हणत असतात. तो अभंग आहे, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. तो घेऊन चाललोय आपण गाभाऱ्यात आतमध्ये. तेव्हा नेणाऱ्यांनी, जेवढे लोक तिथे असतील सगळ्यांनी देव घ्या कोणी म्हणायचं. अहो आयता आलाय म्हणजे तुम्ही न मागता तुमच्याकडे आलाय, तुम्ही काही खर्च न करताना आलाय. आम्ही तो तुम्हाला द्यायसाठी घेऊन आलोय, घ्या तो. कोणीतरी देव घ्या, हो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. तिथे संत उभे होते, मूर्ती घेऊन मी आज चालले, मी देव घ्या कोणी म्हणते. जे लोक उपस्थित होते ते सगळे संत होते. आता संत म्हणतात, ह्या ताई देव आणलाय घेऊन आपल्यासाठी, देव घ्या देव घ्या म्हणतात. संत एकमेकाकडे पाहायला लागले, आता कसा घ्यायचा. तर संत उत्तर देतात, हा अभंग तुकोबांचा आहे. संत उत्तर देतात, देव न लगे, देव न लगे, आम्हाला देव नको, आम्हाला देव नको. मी म्हणत चालले देव घ्या कोणी, संत म्हणतायत आम्हाला देव नको. म्हणून मी विचारलं, का नको तुम्हाला देव. मी देव घेऊन आले, फुकटात देते, घ्या ना, आम्हाला नको. का म्हणून, साठवण्याचे रुंधले जागे, हा घेतलेला देव आम्ही कुठे साठवावा, कुठं ठेवावा. आमच्या जवळच्या सगळ्या जागा भरलेल्या आहेत, ते ठेवायला आमच्यापाशी जागा नाही. इतकं सर्व व्यापक ब्रह्मतत्व देवतत्व आहे. आता तुम्ही विकायला आणलाय कसा, ना आम्ही घेऊन ठेवू कुठे. अशी एखादी जागा सांगा. समर्थ म्हणतात, रिता ठावया राघवे वेण नाही, भूजल तेज समीरख, रवी शशी काष्ठादिकी असे भरला, स्थिर चर व्यापुनी अवघा, तो परमात्मा दशांगुले उरला. पादोस्य विश्वाभूतानी, त्रिपादस्य अमृतांगिरी. या श्रुतीचं हे अनुवाद मराठीकरण आहे. सगळ्या जागा भरून गेल्या, त्यांनीच भरल्यात. बरं ठीक आहे, तांदूळ भरलेले, साखर भरायला जागा नाही, तांदूळ दुसरीकडे कशात ओतले, तो डबा रिकामा, घरून त्यात साखर घेतली. म्हणजे एक वस्तू मावायला जागा नसेल तर आधीची असलेली वस्तू काढून जागा रिकामी करता येते. तुम्ही देव आणलाय, पण आमचे सगळे डबे देवानीच तर भरले. मग हा देव काढायचा आणि तो घालायचा असंही शक्य नाहीये. आम्ही साठवू शकत नाही, देवाला घेऊ शकत नाही, ठेवायची सोय नाही. आमच्या जवळच्या सगळ्या जागा देवानेच भरल्या आहेत. किती छान वर्णन आहे ते. तुकोबांचे अभंग वाचा, एकेका अभंगातच आपण रमून जातो. देव न लगे, देव न लगे, मुद्दा सांगणं चालला आहे. तो घेण्यासारखा नाही, कारण आपल्याजवळ तो आहे. रामदास स्वामींचे 5 जण एका बरोबरी सारख्या अधिकाराचे, त्याला समर्थ पंचायतनच म्हणतात. केशव स्वामी नावाचा त्यांच्या सोबतीचा, त्यांचाच गुरुबंधू, त्याच योग्यतेचा, एका गावात गेले, त्यांची कीर्तन चालू होती. ते एका घरी राहत होते. ते घरचे जे कोण होते जिथे ते उतरले, त्यांच्या कीर्तनाला ते घरचे लोक यायचे. यांना असं कुठून तरी माहिती झाली, कानावर आलं की एक गोसावी आलाय या गावामध्ये. हे हैदराबादची गोष्ट आहे. हैदराबादचं नाव भागापूर आहे, तिथली गोष्ट आहे. असं कानावर आलं की एक बैरागी आलाय कोणीतरी.
केशव स्वामी म्हणाले, माझा रामदास तर नसेल ना, समर्थ तर नसेल ना, तपास करू कोण बैरागी आहे. आणि म्हणून त्या घरात ज्यांच्याकडे ते केशव स्वामी उतरले, ते प्रवचनाला जायचे, तो बैरागी तुम्हाला भेटला तर आपण तपासू तो रामदास आहे का. ही वाटी घेऊन जा तुम्ही त्या बैराग्याकडे. आणि काय करू वाटीचं, वाटी त्यांना देऊ का, नाही द्यायची नाही. मग काय करायचं, केशव स्वामी म्हणतात त्या बैराग्याला म्हण, ही वाटी भरून दे. तो घरचा माणूस म्हणाला, भरून कशाने भरून, साखरेने भरून दे की लाडूने भरून दे का चिवड्याने भरून दे, कशाने भरून दे. नाही तुम्ही इतकंच म्हणा, त्या बैराग्याला म्हणा ही वाटी भरून दे. आला बा, एवढंच बोलायचं. वाटी रिकामी दिसते, घेऊन आला, बैराग्याला भेटला. आणि तो माणूस बैराग्याला म्हणतो, माझ्याकडे कोणी एक साधू बैरागी आले आहेत आणि त्यांनी म्हटले तुम्हाला ही वाटी भरून द्या. समर्थाने विचार केला, जो ही वाटी भरून मागतोय सामान्य नाहीये. म्हणून समर्थाने ती वाटी पाहिली, ज्याने तुम्हाला वाटी भरून मागितली आहे त्याला जाऊन म्हण ही वाटी रिकामी करून द्या. दोघांनी एवढ्या दोन वाक्यावरून एकमेकाला ओळखलं. साठवण्याचे रुंधले जागेच्या अर्थावरच ही कथा आहे. आपल्याला रिकामी दिसते, पण सत्पुरुषांना जागा रिकामी दिसतच नाही. रीता ठावया राघवे वीर्ण नाही, याप्रमाणे सर्वत्र आहे. आपण मिळवू नाही शकत. कपाट नसेल, डबा नसेल, सुटकेस नसेल, हातात घ्या. हातातही तोच भरलेला आहे, हातही रिकामी नाहीत आम्हाला घ्यायला. कोणत्या हातात घेऊ, देवाने आम्हाला रिकामे हात दिलेच नाहीत. आमच्या हातात तोच बसलेला आहे. आता काय करायचं. तो आपाद्य संपाद्य नाही, कारण आपल्याला तो मिळालेलाच आहे. मग ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची, त्याचा अर्थ काय, प्राप्ताची प्राप्ती असं वेदांत म्हणतो. म्हणजे जे प्राप्त आहे त्याचं फक्त स्मरण करायचं, हे माझ्याजवळ आहे. असं होतं. मला कोणीतरी एक पुस्तक आणून देत, लोकांना वाटतं मला पुस्तकं द्यावेत, देतात खूप प्रेमाने, फुलं बिलं वाहून पुस्तकं देतात. मी पहिलं काम काही करीत असेल तर त्या पुस्तकाचं नाव काय आहे पाहते. आणि आता मी स्पष्ट सांगते, हे पुस्तक नको मला, काही खूप चांगलं आहे ना, घ्या ना, मीच लिहिलंय, घ्या, मला तुम्हाला द्यावं वाटतंय. मी म्हणते हे ऑलरेडी माझ्याजवळ आहे, मग मी कशाला घेऊ सांगा. तसं तुम्ही ब्रह्म विकायला आणलं तरी मला माझ्याजवळ आहे. दोन दोन ब्रह्माचं काय करायचं, आहेत का पण दोन ब्रह्म. संपाद्य नाही, मिळवण्यास योग्य नाही. थोडासा बदल करून घेऊ. ब्रह्म त्यांच्याकडे असं असेल, आपण थोडं बदल करून घेऊ त्याच्यात. ते अविकारी आहे, निर्विकार आहे, नाही त्याच्यात बदल नाही होत. ते स्वतः होऊन बिघडत नाही, म्हणून ते अविकारी आहे. दृष्टांत, दूध हा पदार्थ विकारी आहे. आपण काही खटपट नाही त्याच्याबद्दल केली तरी दिवसा दोन दिवसा ठेवलेलं असेल तर ते नासतं, आपोआप नसतं. त्याची जातच विकारी आहे, त्याच्या होऊनच त्यात विकार घडतात. असं ब्रह्म विकार, त्यात काही बदल स्वतः होऊन होतच नाही. अविकारी, निर्विकार.
त्याचं होऊन नसेल बिघडत, आम्ही बिघडवतो. दूध नाही स्वतःहून नासलं, आम्ही नासवतो. त्यात थोडं ताक टाकतो, लिंबू पिळतो. बाहेरून धर्म बदलवण्याला संस्कार करणे म्हणतात, आणि स्वतः होऊन लक्षण बदलवणे याला विकार म्हणतात. दुधात बाहेरून आपण दही टाकल्याबरोबर ते नासतं का नाही? बाहेरून उपचार करून बिघडवलं त्याला आपण, याला संस्कार करणे म्हणतात. ब्रह्म बाहेरच्या कोणत्याही उपायाने बदलत नाही, त्याचे धर्म तेच राहतात. असं कसं नाही बदलत? त्याच्या बाहेर पदार्थच नाहीये. आपल्या जवळ दही ताक आहे दुधापेक्षा वेगळं, आणि म्हणून आपण दुधाला नासवू शकतो. ब्रह्म नासवायला एक दुसरा नासवणारा पदार्थ हवा का नको? एकमेव अद्वितीय ब्रह्मच फक्त आहे, त्याला नासवायला दुसरं कोणीच नाही. ही मार्मिकता छान समजा. वेदांत आहे संपूर्ण, अत्युच्च पदावरचा भूमिकेतला. बाहेरून संस्कार करून ब्रह्म नासव म्हटलं तर बाहेर पदार्थ हवा का नको? पण या जगात एका ब्रह्माशिवाय काहीही नाही उपलब्ध, म्हणून कसं नासेल? आपल्याजवळ ताक नसेल, दही नसेल, लिंबू नसेल, चिमूटभर मीठ टाकलं तरी दूध नसतं. काहीतरी पाहिजे म्हणजे दूध नसेल. दुधाहून वेगळे पदार्थ उपलब्ध आहेत. वेगळं मीठही नाही, वेगळं काहीच नाही. ठीक आहे, कढी करून झाली, कढी टाका दुधात, नासेल. दुसरे पदार्थ उपलब्ध पाहिजे म्हणजे संस्कार करता येतात. आपल्या पोराला धर्माचे काही संस्कार नाही. हल्ली संस्कार वर्ग घेण्याची खूप फॅशन आली. घरात संस्कार मिळत नाहीत ना, म्हणून संस्कार वर्गाला पोरगा पाठवायचा. संस्कार वर्ग जे चालवतात आधी त्यांचे वर्ग होऊन त्यांना संस्कारित करायला पाहिजे. ते जे शिकवतील ते पुन्हा काही नीतिमान होत नाहीत कोणी पोरं. संस्कार वर्ग केलेले त्याचं फक्त उद्घाटन सोहळा आणि सांगता सोहळा एवढं दोनच आहे. संस्कार वर्गात फक्त एवढं आहे. आणि मग त्याला या प्रवचनकाराला आणा, उद्घाटनाला, त्याला कोणाला आणा, आणि ज्यांना आणलं जातं त्यांनाही संस्कार नसतात. आणि संस्कार वर्ग गंमत जाऊ द्या, मी मुद्दा सांगते. संस्कार कशावर करायचे असेल, ज्याच्यावर करायचे त्याच्याहून वेगळं काही उपलब्ध पाहिजे बस. संस्कार नसलेला हा पोरगा समोर पाहिजे, आणि मी संस्कार करू शकणारी पाहिजे, म्हणजे मी त्याला संस्कार करीन. ब्रह्माहून वेगळं काही नाहीच, उपलब्धच नाही. म्हणून आता ब्रह्म कशाने संस्कारित करायचं? म्हणून ब्रह्म संस्कार्य नाही, ते स्वतःहून नासत नाही. उत्पन्न झालेली प्रत्येक वस्तू स्वतः होऊन नासते. हे पुस्तक उत्पन्न झालंय, मी फाडून टाकू शकते, नासवते त्याला. नाही मी फाडलं, वर्षा 2 वर्षात ते पानं आपोआपच फाटतात. ते जातीने फाटणारे आहेत. मी संस्कार करून फाडते म्हणून लवकर फाटतात, एवढाच फरक. दूध नासायला 2 दिवस पाहिजे, पण त्याच्यात आंबट ताक टाकलं तर 2 तासात नासतं. संस्काराने बदल लवकर घडतो, विकाराने बदल घडायला ठराविक वेळ लागतो. याच्यापेक्षा काही फरक नाही. ब्रह्मवस्तू संस्कार्य नाही, कारण दुसरा पदार्थ उपलब्ध नाही. विकार्य नाही, कारण नष्ट होण्याची त्याच्यामध्ये कोणतेच लक्षण नाही. यदृष्टम तन्नष्टम, जे डोळ्यांनी दिसतं म्हणजे उत्पन्न झालं आहे ते नाशच पावलेलं आहे. आता नाही तर थोड्या वेळाने. उत्पाद्य नाही, संपाद्य नाही,
संस्कार्य नाही, विकार्य नाही. जगातले बदल एवढ्या 4 गोष्टींनी चालतात. ब्रह्मवस्तूचं असं लक्षात ठेवा, त्यात कधीही काहीही बदल होत नाही, स्वतः होऊन बदलत नाही, दुसरं त्याला कोणी बदलवू शकत नाही. संस्कार्य विकार्य नाही, निर्माण करण्यासारखं नाही आणि प्राप्त करण्यासारखंही नाही. असं जे ब्रह्म तेच आपण आहोत, असा शेवटचा मुद्दा. याप्रमाणे आपण तसेच आहोत बरं का, हेच आपण विसरून गेलोय. म्हणून हे वर्ग प्रवचनमाला चालल्यात. या प्रवचनमालाचा हेतू एकच आहे, आपल्याला बदलावून घेणं चाललंय. आपण आपलं संस्कार करून घेतो आहोत, आणि संस्कार करताना बिघडवणे हाही एक अर्थ होतो. पण आत्ता आहे त्यापेक्षा चांगली स्थिती प्राप्त करणे, असा संस्काराचा हेतू आहे. आता ब्रह्माला ब्रह्माहून चांगलं दुसरं काय व्हायचं आहे? याप्रमाणे वेदांताचा हा छान भाग लक्षात ठेवा. म्हणून ब्रह्माला सत्य म्हणतात, त्याच्या असणाला सत्ता म्हणतात, निर्विकार म्हणतात. असं लक्षण आपण लक्षात घेतलं. हे शिकायचंय आपल्याला, हे अर्थ समजावून घ्यायचे. शब्दांनी कळलंय आता, पण अर्थही कळला पाहिजे. आणि तसे आपण आहोत. मी मघापासून तुमच्याकडे पाहते, तुम्ही माझ्याकडे पाहत नाही. माझ्या डोक्यात विचार येतो, मी यांचे घोडे मारलेत का? म्हणजे मला ब्रह्म खूप कळायचं राहिलंय, असा अर्थ होतो. त्याच्यात विकार, तुम्ही नाही माझ्याकडे पाहिल्याबरोबर मला जो संताप आला, हा माझा विकार आहे, असा ब्रह्मात होत नाही. जो स्वभाव, जे लक्षण, ते तसंच कायम. आणि म्हणून मी अशी संतापी होऊ नये. ते परिपूर्ण आहे, परिपूर्ण आहे. शब्द माहित आहे, ओम पूर्णम अदः. वेद त्याला पूर्ण म्हणतो. त्याच्याजवळ काही कमीच नाही, म्हणून त्याला काही मिळवायचं नाही, तृप्त. ज्या प्रकारे आपण ते आहोत, तेव्हा अहम ब्रह्मास्मी पर्यंत आपण जाऊ, तेव्हा मी ब्रह्म असलेली मला काय कमी आहे सांगा? मी पूर्ण नाही का? आत्ताही आहे, आत्ता फक्त माहित नाही मला, एवढंच. तिकडे बोर्डाचा 12वीचा रिझल्ट तयार झालाय, जाहीर होतोय समजा 15 तारखेला, पण तो 1 तारखेच्या आधीच तयार झालेला असतो. काही बाकी संस्कार शिल्लक असतात, म्हणून जाहीर व्हायच्या आधी रिझल्ट तयार आहे. त्या रिझल्ट मध्ये कोणीतरी एक राज्यात पहिल्या क्रमांकावर आला, सर्वोच्च गुण मिळालेत, तो पहिला आहे. कोणी किशोर नावाचा पोरगा आहे, तो फर्स्ट आलेलाच आहे, पण त्याला ते आता माहित नाही. ते कोणी जाहीर करायचं? त्या परीक्षेचे जे मालक असतात त्यांनी ते जाहीर करायचं असतं. तसे आपण साक्षात्काराच्या पूर्वी ब्रह्मच आहोत, पण आपल्याला ते माहित नाही. हे आपल्याला कोण कळविल? या संपूर्ण सोहळ्याचा जो मालक आहे, म्हणजे सद्गुरू आहे, ते जाहीर करते, ते जाहीर करते. जाहीर झाल्यावर आपल्याला कळेल. आपल्याला कळण्याच्या पूर्वी आपण फर्स्ट होतोच, फक्त माहित नव्हतं. तसं आपण आता ब्रह्मच आहोत. अहम ब्रह्म अस्मी सगळे म्हणू शकतात, आहोतच, फक्त माहित नाही आपल्याला. आणि माहित करून घेण्यासाठी ही संपूर्ण खटपट आहे. आपुला आपण पया विसरू जो धनंजया, तेची रूप यया अज्ञानाशी.
ज्याला मी ब्रह्म आहे असं माहित नाही त्याला अज्ञानी म्हणतात. ज्याला साक्षात्काराने प्रत्यक्ष कळलं मी ब्रह्म आहे त्याला ज्ञानी म्हणतात. आपल्याला ते कळलं असेल तर स्वतःला ज्ञानी समजा, आणि आता नसेल कळलं तर इकडे कितीही शिकलेले असा अज्ञानीच. खूप 4-5 विषयात PhD झाला तरी अज्ञानीच. त्या PhD झाला. आमच्या इकडे एक जणांनी 11 विषयात PhD केलेलं आहे. त्याला जाऊन विचारू आपण, तू कोण आहेस? तो म्हणे मी प्रिन्सिपल आहे. चुकलं. आणि म्हणून तो अज्ञानी आहे, बस संपलं. का ज्ञानाचं रूपच फक्त मी ब्रह्म आहे असा साक्षात्कार, बस. मी प्रवचन करते, तुम्हाला वाटेल हिला कळलं आता ही ब्रह्म आहे, पण मी सांगितलं ना, मी पाहते तुम्ही पाहत नाही. संत आपलं डोकं माझं, मी का घोडे मारले का? याचा अर्थ मी अज्ञानी आहे. ब्रह्म असं ओरडत बिरडत नाही काही. ब्रह्माला कधी अपमान झाला असं वाटत नाही. आणि ज्या अर्थी मला वाटलंय त्या अर्थी मी अज्ञानी आहे ना. सोपं आहे का नाही सांगा? यात काय कठीण आहे? काय कळलं नाही आपणाला? स्वतःला कधी अज्ञानी म्हणू नका. पण साक्षात्कारा इतक्या भूमिकेपर्यंत आपण चढलो नसू, पण हा अर्थ ज्या अर्थी आपल्याला उमजलाय त्या अर्थी त्याचं प्रत्यक्षीकरण म्हणजे साक्षात्कार. यथासमय थांबा थोडा वेळ. मगाशीच आमच्या बोलण्यात गोष्टी चालल्या होत्या. भात शिजायला ठेवला, किती वेळ तापवू याला? आता सांगितलं ज्याला माहित आहे त्याने 3 शिट्या होईपर्यंत थांबा म्हणजे झाला भात. 3 शिट्या झाल्याबरोबर भात झालेला नसतो, माहित आहे ना. पुढे पुष्कळ 10-5 मिनिट थांबावं लागतं. कशासाठी? झाला की नाही भात? नाही, तसा झाला, झाकण पडायचंय. मग भात झाला, आता तापवणे बंद करा. आता साधन बंद होण्याची स्टेज आली आहे, पण पक्व नाही झाला. साक्षात्कारापूर्वी पर्यंत झालंय, पण प्रत्यक्ष नाही अजून परिपक्व. त्याच्यासाठी वाटच पाहावी लागते. येईलच थोड्या वेळाने हा विषय, म्हणून तेव्हा बोलेन. साधारण चतुष्टय संपन्न व्हायचं. वेदांत कळतो. वेदांतात सर्वत्र ब्रह्म आहे हे कळतं. आपण ब्रह्म आहे असं कळतं. सगळे विकार, अभद्र धर्म आपले नष्ट होतात. आपल्या आनंदाची कधी हानी होत नाही. काम क्रोध असं काही आपल्याला त्रास देत नाही. कशाचाही मोह होत नाही. नाही मोह. काय बसलेत शुकदेव. कोण शुकदेव? ज्यांनी परीक्षितीला भागवत सांगितलं ते शुकदेव बसलेत. स्वस्त स्वतःच्या आनंदात मस्त बसलेत. कोणीही तप केलं, एका ठराविक प्रमाणात तप पूर्ण झालं म्हणजे तो स्वर्गात जातो. त्याहून ते अधिक थोडस पुण्य पुरेसं दिसलं म्हणजे त्याला इंद्रपद मिळतं. पुण्याच्या साह्याने इंद्रपद मिळतं. ज्याने तेवढं पुण्य केलंय आणि इंद्रपदावर बसलाय तो, त्याला नेहमी धाक असतो. माझ्याहून जास्त पुण्य जर कोणी केलं तर तो इंद्र होईल, मला खाली उतरावं लागेल. त्याला रोजच धाक आहे इंद्राला, माझी खुर्ची जाईल का? आपल्याला काही नवल वाटायला नको. सध्या मंत्रिमंडळात याच गडबडी. असं कोणाला खात्री नाही मी मंत्री राहील 5 वर्ष. तर इंद्रालाही वाटतं माझी खुर्ची घेणारा येईल कोणी.
म्हणून त्याचं तेवढं पुण्य न तयार व्हावं, म्हणजे त्याचं तप पूर्ण न व्हावं, म्हणून इंद्र त्याचं तपभंग करण्याची व्यवस्था करतो. तितकं पुण्य त्याचा नाही होणार. कोणाचाही तपभंग करायचा असेल, देवाजवळ माणसाजवळ एकमेव साधन आहे, त्याला कशाचा तरी मोह करायचा. आणि म्हणून तपस्व्याचं तपभंग करायला त्याचा स्त्री विषयक काम जागृत करावा. तप गेलं म्हणून इंद्राने शुकदेवाचं तपभंग करण्यासाठी अप्सरा पाठवली. त्या अप्सरेचं नाव रंभा आहे. रंभेला राहिलं काय करू मी जाऊन, ती विचारते. बस तो मोहित होईल असं कर, बिघडलंच पाहिजे त्याचा तोप. ठीक आहे, सांगितल्याप्रमाणे रंभा शुकदेव तपात बसले होते, तिथे आले. ते डोळे झाकून मस्त ब्रह्मानंदात तदाकार आहे. तिने गायन सुरू केलं, नृत्य सुरू केलं. शुकदेव डोळे उघडीत नाही. तिने फार खटपट केली त्यांना मोहित करण्याची. उघडले शुकदेवांनी डोळे. शुकदेव म्हणतात, कशासाठी आली? तुमचा तपभंग करायला आले. माझं तपभंग करून तू काय करणार आहे ते मला नाही माहिती, मला इंद्राने पाठवलं. तुम्ही मला वश व्हा, मला तुम्ही फार आवडता आहे. शुकदेव म्हणाले, देहाचं काय आवडायचं, सगळे नाशिवंत देह आहे. घाणेरड्या पदार्थांनी बनलेले हे देह आहे, याच्यात काय सुख आहे, याच्याकडे काय पाहायचं, याला का मोहित होऊन बळी पडायचं. मला नकोय, मला कोणत्याही स्त्रीची अपेक्षा नाहीये. पण आम्ही अप्सरा, आमचे शरीर घाणेरडे नसतात. हो, तुम्ही अप्सरा, तुझं शरीर घाणेरडं नाही, बिलकुल नाही. मग काय आहे शरीरात? केशर कस्तुरी सारखे पदार्थ आहेत या शरीरात. त्या मृत्यूलोकीच्या मर्त्य माणसांच्या बायका घाणेरडे शरीर आहे. आमचं तसं नाही. केशर कस्तुरी सारखे कधी न नासणारे, खराब न होणारे पदार्थ, त्याचं आमचं शरीर बनलंय. शुकदेवाने व्हावं का नाही मोहित? शुकदेव म्हणतायत, वाक्य लक्षातच ठेवा. काल वैराग्याचा विषय सुरू होता. शुकदेव म्हणतात, आई साहेब, तुमचं शरीर इतकं उत्तम आहे हे मला जर आधी कळलं असतं तर तुमच्याच पोटी जन्मलो असतो. रंभा निघून गेली. एकदा तत्वज्ञानाच्या भूमिकेवर आला नाही, मागे येतच नाही. आणि तिथून जो मागे फिरतो, त्या मागे फिरणाऱ्याची फजिती तो फक्त तोच जाणेल. आपल्याला त्याचं कौतुक पाहायची गरज नाहीये. जेवढ्या उंचीवरून माणूस खाली पडतो तेवढी दुखापत गंभीर होते. आहे ना असा अनुभव? या टेबलावरून पडला, मार लागेल. त्या छपराच्या उंचीवरून पडला, आणखी मार लागेल. 25 मजल्यावरून पडला, आणखी जास्त गंभीर मार लागेल. परमार्थ साधनातही माणूस हळूहळू उंच चढतो आणि जेवढ्या उंचीवर जाऊन पडेल त्याला दुखापत जास्तच होते. सगळं तपभंगून. असं ज्याचं नाही झालं ते शुकदेव आहेत. त्यांना काय कळलंय? अविकार्य ब्रह्म मी आहे, असंस्कार्य ब्रह्म मी आहे, अनुत्पाद्य ब्रह्म मी आहे, असंपाद्य ब्रह्म मी आहे. काय फरक पडणार आहे? ही पातळी गाठणे हे प्रवचन ऐकण्याचा हेतू आहे. ती हळूहळूच.
मागचं काही असेल सुखरूप जरा वेग वाढेल. आता सुरू केले असेल तर हळूहळू 200 किलोमीटर ताशी वेगाने माणसं गाड्या चालवतात. आणि त्यांनी एल लावलाय बोर्ड त्या गाडीवर, तो 5-7 किलोमीटर ताशी चालतो. पण चालेल ना, तो जाईल ना 200 किलोमीटर वेगावर एक दिवस. असे आपला वेग आता 5 किलोमीटर आहे समजा, पण चालवीत राहणं गाडी करता करता आपणही जाऊ 200 वर. गाडी चालवायला शिकायचं तेव्हा रहदारी फार नाही अशा रस्त्यावर शिकायचं, आणि त्यानंतर मुंबईच्या रस्त्यावरून चालवता येते. म्हणून असे आपण पक्के होणार, तसेच आपण होणार. खात्री ठेवा. संपत्ती मिळवायची साधन चतुष्टय संपत्ती, त्यातला षटक संपत्तीचा भाग पहिला शम. विषयांना बळी न पडता विषयापासून मनाला आवरणे, मोहित न होणे, सोपा अर्थ. त्याच्याशिवाय बेचैनी निर्माण न होणे म्हणजे शम आहे. त्याच्या स्थूल इच्छा असतात, पुऱ्या झाल्या तरी त्याचे संस्कार शिल्लक राहतात, त्यांना वासना म्हणतात. इच्छा तृप्त असल्या तरी आता हे आपल्याला नाही मिळत असं समजून माणूस सोडून देतो. एक कोल्हा होता, कोल्ह्याला द्राक्ष फार आवडतात. खायचे आता आपल्याला द्राक्ष. द्राक्षाच्या मळ्यात कोल्ह गेलं. द्राक्षाचे झाड जरा उंच होते, घोस लागलेले होते, ते काढायचे. कोल्ह उड्या मारतय, पण त्याची उडी द्राक्षाच्या घोसापर्यंत पोहोचत नाही. थकलं आणि आता द्राक्ष नाही आपल्याला मिळत. कसंच करायचं, वाईटही फार वाटलं. इच्छा त्याची भयंकर, अतृप्त राहिल्याचं आणखी दुःख झालं. तो कोल्हा द्राक्षाच्या मळ्यात जाताना त्याचे बाकीचे भाईबंद त्याला विचारित होते, कुठं निघाला? द्राक्ष खायला. कुठे चाललो? पहा पुढचा मळा, काय द्राक्ष आहे, खाऊनच येतो. हुशार के मारे द्राक्ष खायला गेला, ते द्राक्षाला तोंड पोहोचलं नाही, असा अतृप्त परतला. ते भाईबंद होते, किती खाल्लेले द्राक्ष? खूप खाल्ले ना, आमच्यासाठी काही 2-4 नाही आणलेस का रे? अतिशय आंबट होते द्राक्ष. आंबट द्राक्ष कोणी खायचे? आणि म्हणून मी बिलकुल नाही खाल्ले, आलो निघून. मिळत नाही म्हणून आपला कमीपणा लोकांना कळू नये याच्यासाठी त्या वस्तूवर दोष लावायचे. आंबट द्राक्ष. आम्हाला धडा होता प्राथमिक शाळेमध्ये, नावच आंबट द्राक्ष. मिळालं नाही म्हणून, पण त्या कोल्ह्याच्या मनात द्राक्षाची इच्छा संस्कार रूपाने कायमच राहील. तो दुसरे मळे धुंडल जिथे घोस कमी उंचीवर लागले, तो तपास करी. इच्छा स्थूल रूपाने जाते, हळूहळू विस्मरण होतं. ती इच्छाही संपल्यासारखी वाटते, पण त्याचा ठसा चित्तावर राहतो. त्यांना वासना म्हणतात. स्थूल रूपाने इच्छा गेली, हळूहळू त्यातून मन काढून आपण सुखी झालो. पण संस्कार शिल्लक आहे, एखाद्या दिवशी ते संस्कार उफाळून येतात. त्याचा परिणाम म्हणजे पुनर्जन्म होतो. दुःखात माणूस पुन्हा पडतो. त्यासाठी ते संस्कारही संपवले पाहिजे. संस्कार संपवण्याला शम करणे म्हणतात. मन त्याच्यातून पूर्णपणे निवृत्तच करायचं. ते द्राक्ष आंबट असोत का गोड असोत, नको मला म्हणजे नको, बस. हा माझा मळा नाही, या द्राक्षावर माझी मालकी नाही.
कशाला चोरीचं पाप, नकोच मला, नकोच द्राक्ष. काही द्राक्ष खाऊन मोक्ष थोडी मिळणार आहे असं कोल्हा म्हणतोय. म्हणून नाही, काढूनच घ्यायचं मन, म्हणजे वासनाही शिल्लक राहत नाही. असं होणे वैराग्याच्या पुढची पायरी आहे ती. म्हणून वैराग्य दुसरं साधन सांगितल्यानंतर षटक संपत्तीत शम सांगितलंय. क्षमाचं आणखीन एक लक्षण वासनेसह इच्छा निघून जाणे, विषयापासून मन वळणेच आणखी एक आहे. विषय मिळाले तरी आता बिघडत नाही, नाही मिळाले तरी बिघडत नाही, अशी चित्ताची समदशा. त्या समदशेत शम म्हणा, असो नसो. एका घरी आपण समजा गेलो, फारसा उजेड नाही त्या खोलीमध्ये, थोड्याशा अंधाराच्या स्थितीत कोपऱ्यामध्ये काहीतरी दिसलं. ते गळ्यात घालण्याचे ज्या साखळ्या असतात, दागिना, असं वाटलं तिथे तो दागिनाच पडला आहे. पहिला प्रथम वाटतं सोन्याचाच असेल, आणि म्हणून आकर्षण सोन्याची साखळी म्हणून तिकडे जातो आपण त्या कोपऱ्यामध्ये, पाहतो, हात लावून समज आहे आपल्याला, आणि कळलं की ती पितळेची आहे. आता ती चोरावी, घ्यावी असं वाटणं बंद होईल की नाही सांगा. पितळेची कशाला घ्यायला पाहिजे, सोन्याची असती तर घेतली असती. सोनं समजून आकर्षणाने तिकडे गेला, पण पितळेची आहे असं कळलं, त्यात सुख नाही हे कळलं. मग आता ती साखळी समजा उचलूनही घेतली आणि तिथेही पडू दिली, आता आपल्या मनात काही फरक पडणार नाही. त्याबद्दल आपण उदासीनच होऊन जाऊ. म्हणजे निरुपयोगी आहे, सुखदायी नाही असं कळलेली वस्तू पडलेली राहिली आपल्याजवळ तरी फरक पडत नाही. आणि कोणी घेऊन गेलं, तेवढ्यात कोणी आलं आणि ती पितळी साखळी घेऊन गेली, मला वाईट वाटत का? आणि तिथेच पडली राहिली तरी मला काही सुख होईल का? म्हणून एकदा ती वस्तू सुखदायी नाही असा निश्चय झाला की ती वस्तू असो व ती वस्तू नसो, आपल्यात कोणताच विकार निर्माण होत नाही. इतकी भूमिका प्राप्त होणे म्हणजे वैराग्य आणि श्रम दोन्ही आहे. संत असेच आहे. एकनाथ महाराजांना या प्रपंचातलं खूप वैभव प्राप्त होत आणि तुकोबांना काहीच प्राप्त नव्हतं, तरी दोघं सारखेच समाधानी आहेत. ते दोघंही न्यायी आहे, याच्यात उपयुक्त काहीच नाही आहे, हे सुखदायी नाही आहे असा निश्चय झाला. म्हणून नाथांच्या भोवती हे सगळं असूनही फरक पडत नाही आणि तुकोबाकडे नसूनही फरक पडत नाही. अशी जी चित्ताशी उदासीन दशा, समतोल चित्त, लाभा लाभव जया जयो, भगवद्गीता त्याचं वर्णन असं करत. लाभ झाला काय आणि न झाला काय, इतका चित्ताचा तोल सांभाळता येणे शम. त्या मनाला विषयाकडे ओढायला, घेऊन जायला इंद्रिय काम करतात. इंद्रियाला सवय लागते, जडय म्हणून सवय लागते. काल वर्णन झालं, ते चेतन नाहीये, त्यांना काही कळत नाही, पण ते मनाला बहकावायला काम करतात. मनाला आकर्षित करायला इंद्रियच आहे आणि इंद्रियांच्या द्वारे हे मन बिथरत जात. म्हणून इंद्रिय सुद्धा आवरली पाहिजे, म्हणून डोळे झाकावे. डॉक्टर काकांनी त्यांचा एक अनुभव सांगितला. त्यांच्या धर्मपत्नीला काकू म्हणत होते. त्या काकूंना टॉकीज मध्ये जाऊन सिनेमा पाहायला आवडायचा, हे काकांनी सांगितलं. आणि त्या म्हणायच्या की आपण जाऊ ना पिक्चरला,
सगळेजण म्हणतात ते पिक्चर छान आहे, जाऊ आपण. आणि काकांना ते अजिबात आवडायचं नसतं. बायको नाराज करणं बरं नाही. तिने आग्रह केला, एकदा दोनदा म्हटलं की तिला फार त्रास वाटू नये म्हणून काका म्हणायचे मी जायचो टॉकीज मध्ये पिक्चर पाहायला जायचो. त्या बायकोच्या आग्रहाने टॉकीज मध्ये मी जातो, पण मी पाहिलंच पाहिजे असं आहे का? मी डोळे झाकून बसायचो, संपलं. याला दम म्हणतात. इंद्रिय आवरणे आपल्या हाती. आणि डोळे झाकून घेते की त्या पिक्चर मध्ये काही दिसो तिकडे मन बिघडण्याचं कारणच संपलं नाही. विषयच मनापर्यंत गेला नाही डोळे झाकल्यामुळे. रामकृष्ण हरी म्हणत बसायचो डोळे झाकलेले. पण घरी गेल्यावर बायको म्हणेल ना, ते काम खूप छान केलं त्या नटाने, खूपच छान होतं. आणि मला जर ते नाही सांगता आलं तर ही म्हणाय तुम्ही पाहिलं नाही का? म्हणून मधून डोळे उघडून 1-2 मिनिट एखादा प्रसंग पाहून ठेवायचा, म्हणजे बायकोचं समाधान की मी पाहिलंय. हे काकांचा अनुभव त्यांनी अमरावतीच्या प्रवचनात सांगितलं. टॉकीज मध्ये जाणे दुसऱ्याचा आग्रह ठीक आहे, पण पाहायचं का नाही हे माझ्या स्वाधीन आहे ना. म्हणून शम दम इंद्रियांना आवरावं. तस्मात् इंद्रियाणी आदौ नियम्य भरतर्षभ. अर्जुना, आधी इंद्रिय आवरून घे. दम. योगामध्ये त्याला प्रत्याहार म्हणतात. प्राणायामाने प्राण नियंत्रित करायचे, प्रत्याहाराने इंद्रिय नियंत्रित करायची. प्राणायाम, प्रत्याहार योगाच्या पायऱ्या आहेत. इथे शम दम इंद्रिय आवरायची. शम दमानंतर उपरती, विषयापासून स्वतःला बिलकुल तोडूनच टाकायचं. काही कोणाच्या आग्रहालाही बळी नाही पडायचं. एखादा असतो डायबेटिक पेशंट, मजबूत मनाचा असतो, नाही एवढा थोडासा लाडूचा तुकडा खाल्ला तर काय होईल, खाणं. एखादा बळी पडतो आणि तुकडा कशाला, अर्धा लाडू खातो, एकही खातो. पण एखादा पक्का असा असतो, तुकडाही नको कोणही नको, मजबूत असतो फार. शुगरवाले पेशंट तपासानं 2-4, एक ढिले असतात आणि एक पक्के असतात. नाही म्हणजे नाही, मन पार आवरलेलं आहे त्यांनी. मन पार आवरणे, चित्ताला समज ठेवणे, कोणत्याही विषयाच्या आकर्षणाला बळी न पडणे, नाही भोगायचं म्हणजे नाही भोगायचं. शुकदेव उदाहरणातच सांगितले. प्रत्यक्ष रंभाय समोर. या सर्व अप्सरा नारायणापासून निर्माण झाल्या आहेत. त्यातली मुख्य अप्सरा उर्वशी आहे. उरू म्हणजे मांडी, मांडीला उरू म्हणतात. अप्सरा बद्रीनाथात नरनारायण आहेत, त्यांना फसवायसाठी उर्वशी गेली आहे. उर्वशी नाही, दुसरी रंभा गेली आहे. ती नारायणाला फसवायला पाहायला लागली. नारायण म्हणाल, तू काय मला फसवते, नाही फसू शकत, तुझ्याही पेक्षा अधिक सुंदर माझ्याजवळ आहेत. मग मला पाहू दे माझ्याहून सुंदर कोण आहे. स्वतःच्या मांडीमधून नराने म्हणजे नरनारायणातल्या नारायणाने आपल्या मांडीतून एक रंभा बाहेर काढली. उरू म्हणजे मांडी, मांडीमधून ती निघाली, तिचं नाव उर्वशी आहे. इतकं ज्याच्या जवळ आहे तो नारायण, दुसऱ्या कशाला मोहित होईल. विषयांपासून अजिबात वृत्ती बाहेर पडली. निर्विषय वृत्ती होणे
याला साधारण या षटक संपत्तीमध्ये उपरती म्हणतात. उपरती हा जवळजवळ संन्यासाचा प्रकार आहे. हा संन्यास एक प्रकारे कोणताही काम नाही आणि तो काम सर्वथा गाये. जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणे. कोणत्याही विषयाचा काम नाही, गरजेप्रमाणे समोर येईल ते खायचं, संपलं का. आणि ती आवश्यकता आहे, तेवढं स्वीकारावं लागतं. शरीर आहे, प्रारब्ध आहे, तोपर्यंत खाणेपिणे आहे, जगात फिरावं लागतंय. म्हणून नीतीचा भाग म्हणून कपडे घालावे लागतात, संपलं का. कपड्यामध्ये निजाशीचा विषयच नाही. आपण आपल्याला कपड्याबद्दल कसे आहो याचा विचार करून घ्यावा, खाण्याबद्दल विचार करून घ्यावा. या प्रकारे पूर्णपणे मन आणि इंद्रिये विषयांपासून पूर्णपणे दूर झाली आहेत. कोणताही विषय आकर्षित आता करूच शकत नाही. तो विषय भोगेल गरज म्हणून, पण त्याच्यामध्ये तो लिप्त होत नाही, आसक्त होत नाही. अशी जी अवस्था, त्याला उपरती म्हणतात. मनोवृत्ती, इंद्रिय वृत्ती कोणतेही आता त्याला या प्रपंचात फसवू शकत नाही. आपण कुठेतरी अखंड फसत असतो. केला नियम, काय नियम केला, देवपूजा, देवाचा नैवेद्य होईपर्यंत मी नाही खाणार. तुम्ही मला बोलावलं तुमच्या घरी, नाश्त्या करता केलं, सकाळच्या न्याहारीला काहीतरी घ्या ना ताई. नाही, माझा नेम आहे की मी देवपूजा झाल्याशिवाय नाही काही खात. एखाद्या दिवशी काय होतं, तुम्ही नाही खाल्लं ना तर हे सगळे बाकीचे नाही खाणार. एखाद दिवशी ऐका ना ताई, आमचं घ्या ना खाऊ. बर, चला आणा. बळी पडली ताई. मग मी मला समजून घालून करते. मी स्नानाच्या आधी नाश्ता करीत नाही, पूजा नैवेद्य झाल्याशिवाय काही खात नाही. आणि त्यांनी म्हटलं तर मग घ्यावं खाऊन आपण आता थोडस. माझी समजूत घालते. खाल्ल्यावर जर स्नान केलं तर ते खाल्लेलं निष्क्रिय होत. आता आपण नंतर स्नान करून खाऊ. बळी पडून गेल्यावर आता काही ढीग करतो. एकदा बळी पडून गेला, संपलं का. असं होतच नाही. त्याला उपरती झाली असं म्हणतात. सोडूनच राम विवेकानंद आणि स्वामी रामतीर्थ समकालीन आहेत. रामतीर्थ पंजाब हरियाणा भागातले आहेत, विवेकानंद बंगाल साईडचे आहेत. दोघही संन्यासी आहेत. रामतीर्थ गणिताचे प्राध्यापक होते कॉलेजमध्ये, मोठं कॉलेज, लाहोरला होते. आता लाहोर पाकिस्तानमध्ये, तिथे होते. हिमालयाचं खूपच कौतुक त्यांना. सुट्ट्या लागल्या की पहिलं काम हिमालयात जायचं. काय सुट्ट्या 2 महिने 1 महिना असेल तितकं तिथेच राहायचं. पुन्हा कॉलेज सुरू व्हायच्या वेळेला आपल्या गावात परत यायचं. तिथले ते योगी, ते साधू पाहिजे, तो हिमालय पाहायचा. आणि त्यांना वाटायचं की आपण साधूच व्हावं. काय पडलंय नोकरीमध्ये, काय होणार आहे, पैसा मिळवून द्यावी नोकरी सोडून, मस्त साधू होऊन जावं, असं प्रत्येक उन्हाळ्यात वाटायचं हिमालयात गेल्यावर. आणि एक वेळा हिमालयात गेले एका सुट्टीमध्ये,
इथेच एका साधूपाशी संन्यास दीक्षा घेऊन गावात परत आले. सोडलं सगळं, नोकरी बंद केली, पैसा बंद केला, नातेवाईकाचे संबंध बंद केले, सोडूनच दिलं. उपरती नको, यातलं काही नको मला. असं छानस मन तयार झालेलं आपल्याच गावात फिरतायत. गाव नाही सोडलं काही काळ त्यांनी, तिथेच राहत आहे. लोक म्हणायचे, हा एवढा हुशार प्रोफेसर, काय पैसा मिळत होता याचा समाजात केवढा मान आहे, हे काय भगव घालून आला. कोणी म्हणायचे, भगव घालून संन्यासी होणं हे फार उत्तम आहे, संन्यासी इतका श्रेष्ठ दुसरा कोणीच नसतो, त्याच्यासाठी त्याग करावा लागतो. अशा विचाराचे स्वामींना भेटले आणि रामतीर्थांना म्हणतात, केवढा त्याग केला हो तुम्ही, पैशाचा केला, सन्मानाचा केला, घरादाराचा केला, आपतेष्टांचा केला, केवढा त्याग केला. आम्हाला नाही एवढा त्याग जमत हो, नमस्कार तुम्हाला. रामतीर्थ म्हणाले, मी कशाचा त्याग केला, बायकोचा, पोराचा, पैशाचा, नोकरीचा, ह्या प्रापंचिक नाशिवंत गोष्टीचाच मी त्याग केला. घराचा त्याग केला, नाही केला तरी ते एक दिवस पडणारच. असं पैसेही नष्ट होणार, ह्या नाशिवंत गोष्टीचा मी त्याग केला. तुम्ही याला मी मोठा त्याग केला काय म्हणता? माझ्यापेक्षा तर तुम्ही जास्त त्यागी आहात लोक हो. ते कसे? सगळे लोक म्हणतात, आम्ही कसे इतके मोठे त्यागी? सर्वात मोठी वस्तू देव आहे. ते घर, नोकरी त्याच्यापेक्षा लहान आहे. तुम्ही त्या सगळ्यात मोठ्या देवाचा त्याग केलाय. मी त्या मामूली गोष्टीचा, मी नाशिवंत गोष्टींचाच त्याग केलाय. तुम्ही अविनाशी परमात्म्याचा त्याग केलाय, म्हणून मी तुम्हालाच नमस्कार करतो. फार मोठे आहात. हे उपरतीबद्दल सांगते आहे. ज्याने या सर्व ऐहिकाचा पूर्ण त्याग केला, त्या रामतीर्थांना उपरतीच झाली, सोडलं सगळं. पुढे समकालीन असल्यामुळे विवेकानंद आणि त्यांची एक दिवस भेट झाली. विवेकानंदाबद्दल रामतीर्थ खूप ऐकत होते. असा असा एक संन्यासी आहे, युवा आहे, फारच उत्तम आहे, सगळी कीर्ती ऐकत होते. आणि विवेकानंदांनी एक रामतीर्थ नावाचा कोणी आहे, त्याने संन्यास घेतलाय, सगळं घरदार सोडलंय त्यांनी, असं विवेकानंद ऐकत होते. आणि काही असं आधीच आयोजन नियोजन न करता दोघांची एक दिवस झाली भेट. दोघे एकमेकाला भेटले, खूप आनंद झाला दोघांना. असा महात्मा मला भेटला, त्यांनाही वाटलं असा महात्मा मला भेटला. आनंदी आनंद 5-10 मिनिट एकमेकाशी संवाद केला, आनंद भोगला एकमेकाच्या संघाचा. आणि विवेकानंदांनी विचारलं, आपली भेट झाली यांच्याशी, या महात्म्याला आपण काहीतरी द्यावं. द्यायला काय, असं आधी माहीतच नव्हतं ना भेट आहे. नाही तर आणलं असतं धोतर, छाटी, शाल, पुष्पगुच्छ काहीतरी आणलं असतं. काही माहीत नव्हतं काय द्यावं आता याला. स्वामी विवेकानंदांच्या जवळ फाउंटन पेन होतं, आपल्या खिशाचं त्यांनी काढलं आणि त्या रामतीर्थ स्वामीला दिलं. काही नाही, भेट झाली म्हणून काहीतरी दिलंय. रामतीर्थांनी घेतलं ते हातामध्ये. बोलणं संपलं, संवाद संपला. आता आपापल्या कामाला दोघांना इकडे इकडे जायचं आहे. नमस्कार केले, पाहू पुन्हा योग आला तर भेटू. आपल्या भेटीने खूपच आनंद झाला.
आपल्यासारखे महात्मे दोघेही एकमेकाला म्हणतात, आपल्यासारखे महात्मे या जगात असले तर जगाच्या कल्याणाची सोय आहे. थांबूया का आपण आता निरोप घेऊ? हो, रामतीर्थांच्या हातात पेन आहे त्यांनी दिलेला, तो पेन त्यांनी विवेकानंदांच्या खिशाला पुन्हा लावून दिला आणि रामतीर्थ म्हणतात हा पेन माझ्याजवळच्या असण्यापेक्षा तुमच्या खिशाला छान दिसतोय. उपरती इतकी कशातही गुंतत नाही, कशाचंच आकर्षण नाही. तुमच्याजवळ 2 गजरे आहेत मोगऱ्याचे, माझं सारखं लक्ष आहे की तुम्ही त्यातला एक मला द्यावा. कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. वैराग्याच्या अवस्थेबद्दल सांगते. दुसऱ्या जवळची एखादा कपडा, अलंकार काही असो, तो खूप चांगला आहे असं म्हणणे सुद्धा वैराग्याची हानी आहे. तो कसा चांगला असेल? त्याच्याहून चांगला देव आहे. देव चांगला हे तर कळलेलं असेल तर त्याच्या कपड्याला काय चांगलं म्हणतो आपण? म्हणजे कपड्याने याला मोहित केला असा अर्थ होतो. म्हणून कोणाचं ते फार चांगलं आहे असं सुद्धा म्हणायचं नाही. मी उपरती सांगते आहे, कशातही नाही. भूक लागली की तो जेवतो, वाद नाही. याप्रमाणे उपरती एक प्रकारचा संन्यास. आपल्या विषयांकडे मन धावतं ते वृत्ती रूपाने धावतं. धावणाऱ्या मनाला मनोवृत्ती असं म्हणतात. एकाच जागी आहे त्याला मन म्हणतात. विषयाकडे धावत निघाला की त्या धावलेल्या प्रवाहित मनाला वृत्ती असं नाव आहे. त्या मनोवृत्ती आता धावतच नाही, मन जागेवरच आहे. आणि ज्या जागेवर आहे त्या जागेवर ब्रह्मवस्तू आहे हे मन त्याचं परमात्म्यात लीन आहे. मनोवृत्तीचा संपूर्ण त्याग, ज्या वृत्ती धावणाऱ्या विषयाकडे जाणाऱ्या आहेत त्यांना जागेवरच थांबवायचं. एखादं धरण, मोठा डॅम असतो, खूप पाणी साठलेलं ते डॅमचं ते सरोवर असतं, समुद्र इतकं पाणी वाटतं त्याच्यात आहे असं ते आहे. काही कामाचं नाहीये ते पाणी. तहान लागलेलं त्या डॅम मधलं पाणी पिता नाही येत, कपडे धुता नाही येत, गुराढोरांना पाजताही येत नाही. पाणी खूप आहे, उपयुक्त नाहीये. मग ते एवढं काय कामाचं? उपयुक्तच पाहिजे ना. आणि म्हणून विचारवंतांनी विचार करून कालवे काढले, पाट काढले. त्या कालव्यातून त्या सागरातलं पाणी प्रवाहित करणं सुरू झालं. आता ते कालव्यातून, पाटातून जे पाणी वाहत आहे त्याच्यामध्ये तिथे वाकून ओंजळभर पाणी पिता येतं, आपल्याला पिता येतं, दुसऱ्याला पाजता येतं, गुरढोरांना देऊन पाणी पाजता येतं, शेतीला पाणी पुरवता येतं. ते व्हायला लागलं की कार्य करत आणि स्थिर आहे साचलेलं ते निरुपयोगी होत. मन जागेवरच थांबवून ठेवलं नाही, त्याला विषयाकडे धावू दिलं तर ते मन कार्यशील नाही, काही करीत नाही. आणि मनाने काही कार्य न करणे हे अध्यात्म करणाऱ्याचा मोठा प्रगतीचा टप्पा आहे. पण तसं आपण राहू देत नाही. त्या सागरातलं पाणी ते प्रवाहित करून घेतो. असं इंद्रियांच्या द्वारे आणि कमजोर असलेले मन व्हायला लागतात. व्हायला लागलेल्या मनाला वृत्ती म्हणतात. आणि वृत्तीच्या द्वारे आपण विषयापर्यंत पोहोचतो. म्हणून वृत्तीच थांबवायच्या
धावण्याचा प्रकार बंद करायचा, कालवा काढायचाच नाही. पाणी जिथल्या तिथेच राहील, मन जिथल्या तिथे राहील. आणि असं स्थिर झालेलं जे मन आहे ती जागा भगवंताचं स्वरूप आहे. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. त्या चरणापाशीच ते स्थिरावत. म्हणून मनाचं धावणे पण म्हणजे वृत्ती जर बंद करता आल्या तर मन जिथे थांबेल ते ब्रह्मच आहे. ते ब्रह्म परमात्म्याचे चरणच आहेत. असं मन आवरून घेणे, वृत्तींच्या सह आवरून घेणे आणि मनाला प्रवाहित करून विषयाकडे न जाऊ देणे, ही ताकद प्राप्त झाली की त्याला उपरती म्हणायचं. पुढे तितिक्षा, सहनशक्ती. थोडशा ओळखीच्या गोष्टीपासून सुरू करते. काय गरमी होते, काय गरमी होते, सारखं लक्ष वर, पंखा हा माझ्या डोक्यावरचा फिरतच नाही. प्रवचन सांगताना मी 15 वेळा वर पाहते. मग तुमच्याही लक्षात येतं ताईला गरमी झाली वाटतं. एकमेकाला खुणा करतात डोळ्याने, तो पंखा चालू करून द्या. तुम्हाला नाही कळलं हे मला गरमी होते, मग शेवटी मला सांगावं लागतं हा पंखा चालू करावा जरा. काय गरमी, काय गरमी. आमच्या ठाण्यात फारच गरमी. हे वाक्य ठाण्यातले माणसं 150 वेळा म्हणतात. काय उकडत, काय उकडत. आमच्या भागात उन्हाळा फार कडक आहे. आम्ही तेच बोलतो, यावर्षी उन्हाळा फारच जास्त आहे, यावर्षी उन्हाळा फारच जास्त. दरवर्षी हेच वाक्य, यावर्षी उन्हाळा फार जास्त. काही नाही, आता उन्हाळ्यात अमरावतीला नाहीच राहायचं. थोड्या वेळाने हिवाळा सुरू झाला. काय थंडी, अशी थंडी कधीच पाहिली नाही. काय ही थंडी, काय ही थंडी. आता मी जरा स्थूल झाले, माझे ते पहिले स्वेटर पुरत नाहीत. आता कधी एकदा जाते स्वेटर आणि कधी एकदा जाते स्वेटर. ताईला फारच थंडी वाजते. श्रोत्यांनी ठरवलं ताईला आता एक स्वेटरच द्यायचं. आणलं स्वेटर. असं स्वेटर मला शोभतं का? दिलं त्यांनी स्वेटर, पण नाही, मला माझं आणलंच पाहिजे. आता एक स्वेटरच घ्यायचं. थंडीच फार आहे का नाही सांगा बरं. एवढी थंडी कुठे ठाण्यात पाहिली होती? काय थंडी, काय थंडी, काय ऊन, काय ऊन. थंडी आहे, चहा पाहिजे. आणला चहा. घाई झाली, थंडी फार वाजली, घाई झाली, चहा प्यायली. आणली, लावलं तोंडाला. काय गरम, काय गरम. तोंड भाजलं माझं. पण त्याने गरम चहा पिया असं कुठं सांगितलं? तू काय नाही थांबला. काय गरम, काय गरम. आणून ठेवला, बोलतच बसले, बोलतच बसले. तो झाला गार. असा थंड का गार झालेला हा चहा आहे का? कोणतीही परिस्थिती सहन होतच नाही. असहिष्णू. जप करते हो मी, खूप जप करते. मस्त मांडी घालून बसते. असे डास आहेत आमच्या घरी, विचारू नका. त्या माळेचा एक मणी ओढायचा आणि काय डास आहे म्हणायचं. दुसरा मणी ओढायचा, पुन्हा काय डास आहे. नाही, आता बाजारात गेलं की ते गुड नाईट आणलंच पाहिजे. पण मला ते गुड नाईटचा वास नाही सहन होत. मग काय करायचं? मच्छरदाणी लावली. मच्छरदाणी लावली की माझा जीव गुदमरतो. यापेक्षा सगळ्यात सोपा उपाय जप करणे बंद. काहीही सहन होत नाही. कोणी आले आपल्या घरी, बरं वाटतं, यावं.
ताईला आवडतं त्यांच्या घरी गेलेलं की सारखे लोक माझ्याकडे. यांना कसंच कळत नाही की ताईला आराम करावा लागतो. कोणीच नाही आलं, मी काय केलं कोणाचं की कोणी ढुंकून पाहत नाही माझ्याकडे. कोणाचं येणं सहन होत नाही, न येणं सहन होत नाही. आता मला डायबेटीस आहे, जेवायला बोलावलं, ताईला नाही चालायची साखर, काय करावं. बासुंदी केली, अगदी नावापुरती साखर टाकली. ताई तुमच्यासाठी बासुंदी केली, कमी साखर टाकली आहे ताई. हे असलं मला आवडत नाही. एखाद्या दिवशी तुम्ही जेवायला बोलावलं मला एवढ्या कौतुकाने, बासुंदीत साखर तर पाहिजे का नाही. टाकली साखर, गोड बासुंदी आणखी गोड. चव पाहिली बोटाने कशी आहे, नाही हात लावला. ताई घ्या ना बासुंदी, एवढी गोड मी खाते का. सगळ्यांच्या लक्षात गोष्ट आली, कोणतीही परिस्थिती सहन होत नाही. लागली व्याकुळताच येते, दुःखच होत. काहीही परिस्थिती आपण सहन केली पाहिजे. भगवद्गीता सांगते, शीत आणि उष्ण याबद्दल समतोल राहायला शिकावं. काय त्या कुंभमेळ्यात थंडी आहे सध्या खूप, ते साधू फिरतायत, एवढे वागडे मस्त फिरतायत. ते 12 महिने तसे असतात. थंडीबद्दल थंडी थंडी करीत नाही, उष्णता झाली तर उष्ण उष्ण करीत नाही. आपल्याला शीतन उष्ण या शब्दावरून द्वंद्व परिस्थिती आपण सहन करायला शिकावं असा उपदेश आहे. शीत उष्ण एक द्वंद्व, द्वंद्व म्हणजे विरोधी धर्माची जोडी. शीतचा काय गुणधर्म आहे आणि उष्णाचा काय, एकमेकाच्या विरोधी आहे त्यांचे परिणाम. अशी विरोधी परिणाम दाखवणाऱ्या दोन वस्तूंच्या जोडीला द्वंद्व म्हणतात. शीत उष्ण, मान अपमान, हेही द्वंद्व आहे. मानाने बरं वाटतं, अपमानाने कष्ट होतात, हेही द्वंद्वच आहे. लाभ हानी, पैशाचं 5,000 रुपये असलेलं पाकिट सापडलं, छान वाटलं, आणि 2,000 रुपये असलेलं आपलं पाकिट हरवलं. मनोवृत्तीत फरक होतो का नाही सांगा. माझं पाकिट हरवलं आणि त्याचं मला मिळालं ते लाभ आहे. दोन्ही वेळेला समजत, फायदा झाला काय, तोटा झाला काय, आपल्या मनाला नाही बिथरू द्यायचं. त्या 5,000चं पाकिट का 2,000चं पाकिट, यापेक्षा आपलं अंतःकरण अधिक मोलाचं आहे, अधिक किमती आहे. त्याला बिघडवतो 5,000साठी 2,000साठी, हे नाही बरं. विचार करायचा आणि हे द्वंद्व सहन करायचे. लाभ हानी द्वंद्व आहे, शीत उष्ण द्वंद्व आहे, मान अपमान द्वंद्व आहे. असं द्वंद्व आपल्या वाट्याला आलं दोन्ही प्रकारातलं कोणतंही, तरी मन बेचैन होऊन जातं, दुःख होतं आपल्याला. म्हणून ह्या 3 द्वंद्वाला कारण द्वंद्व म्हणतात. हे कारण शीत उष्णाचा फरक सहन न करणे, याचा परिणाम दुःख होतं. मान अपमान या 2 गोष्टींच्या विचार, मानाने सुख होतंय, अपमानाने दुःखच होतंय. म्हणून मानापमान ह्या द्वंद्वाचा परिणाम सुख दुःख असाच आहे. शीत उष्ण, मान अपमान, लाभ हानी, कोणताही द्वंद्व असो, त्याचा परिणाम दुःख हा आहे. परिणामाला कार्य म्हणतात. म्हणून सुख दुःख हे कार्य द्वंद्व आहे. आणि शीत उष्ण इत्यादी
हे कारणच द्वंद्वी आहे. दोन्ही द्वंद्वातून सुटवावं. द्वंद्व विमुक्ती भगवद्गीतेत शब्द येतो. सहन शक्ती, सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. आचार्यांनी तितिक्षा शब्दाचा अर्थ सांगितला. सहनम सर्व दुःखांना, सगळी दुःखे सहनच करायची. अप्रतिकार, ते दुःख घालवायसाठी काही खटपट नाही करायची. तेवढ्या खटपटीत तेवढ्या वेळात भगवत चिंतनच करून घ्यायचं. नाही त्या व्यथितच व्हायचं नाही. द्वंद्व मिळाल्या, लाभ हो हानी हो, फार थंडी वाजो, फार गरमी हो, त्याच्यासाठी व्याकुळ नाही व्हायचं. आपलं अंतःकरण त्याहून अधिक मोलाचं आहे. त्याचा समतोल सांभाळायचं. आणि समचित्त जो झाला त्याच्या ठिकाणी परमात्मा प्रकट होतो. पुढचं षटक संपत्तीतलं विधान येईल आता. सहनम सर्व दुःखानं, कोणत्याही द्वंद्वाने दुःखाचा प्रसंग येवो ते सहन करायचे. अप्रतिकारपूर्वक, त्याच्या प्रतिकाराचा नाही प्रयत्न करायचा. प्रवचनाच्या एखाद्या ब्रह्मनिरूपणामध्ये असा मग्न होऊन राहा की पंखा चालू आहे का बंद आहे इकडे लक्ष न जावं. का लक्ष जात इकडे? सहन शक्ती निर्माणच नाही केली. आपण आपलाच अभ्यास करावा, लोकांचं नाही पाहू. आपला अभ्यास करावा. प्रतिकार करू नये. त्याचा प्रतिकार करण्यामध्ये दुसरी खटपट त्रासदायक असते. या द्वंद्वाचा एक दुःख प्रकार सुरू असतो आणि ते घालवण्याच्या खटपटीमध्ये आणखी प्रकार खराब होतो. नाही, सहन करणे अप्रतिकार पूर्वकम. तारतम्याने काही वेळा सोडून द्या, करावं लागेल, करून घ्यावं, पण तक्रार नाही. द्वंद्वाची तक्रार नाही. आपल्याच वाट्याला असं विषम काही आलंय असं नाही. आणि जे जगाच्यासाठी दुःखदायी आहे त्याचं कौतुक, त्याची तक्रार दोन्ही आपण करायची गरज नाही. न जानपदिकम दुःखम एकच शोचितुमर्हति. फार पाऊस पडला, कशाला आपण रडायचं? सगळ्यांच्याच साठी फार झालाय ना पाऊस. जे समष्टीसाठी असतंय त्याचा विचार ईश्वर करील. मला नाही त्याचा विचार करण्यासाठी नेमलेलं. म्हणून आपण तेवढं सगळं सहनच करायचं. सहन शक्ती वाढवावी. अशी आपण आपल्या तळपायांना सवय लावली आहे की सूर्य उगवल्याबरोबर सुद्धा यांचे रस्त्यावर पाय पोळतात. नाही. काशीचे एक पंडित आहे, गणेश्वर शास्त्री, फार विद्वान, अतिशय अभ्यासू, वेदज्ञ, सगळी शास्त्रे मुखोद्गत आहेत. भले भले विद्वान शंकराचार्यांच्या सारखे सुद्धा एखादा शास्त्रार्थ समजण्यात जर अडचण आली, निर्णय नाही जमला, तर ते लोक गणेश्वर शास्त्रींना फोन करतात, याबद्दल कसा निर्णय करायचा. त्यांच्याही समस्या हे सोडवतात. इतका विद्वान माणूस आहे. गणेश्वर शास्त्री काशीतले आहेत. त्यांना विश्वेश्वरच म्हणतात. गणेश्वर नाही, हा ईश्वेश्वरच आहे. प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर आहे. एवढ्या स्तरावरचा उंच असलेला हा माणूस आहे. योगायोगाने माझी त्यांची ओळख झाली. एक वेळेला उन्हाळ्यामध्ये माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी अमरावतीला घरी होते. ते नागपूरला काही कामाला आले. नागपूरमध्ये उन्हाळा फारच आहे. अमरावती, अकोला, चंद्रपूर सारखेच तापलेले. नागपूरचं काम झालं
त्यांनी चौकशी केली माझ्याबद्दल. कोणीतरी त्यांना म्हणालं त्यांची तब्येत सध्या बरी नाही, त्यांना कुठे जायचं होतं, तर ते म्हणे व्हाया अमरावती जाऊ आणि ताईची भेट घेऊ. आले. काही आधी मला कळलेलं नव्हतं, अचानक आले. गेलो. आले ते, मी समोर आले, आतमध्ये होते, पुढे आले. तब्येतीच्या बद्दल काहीतरी समाचार घेणं देणं झालं. ते जायला निघाले. तेव्हा साधारण 1-2 वाजत होते. निघाले जायला. दारापर्यंत मी गेले. ते चालले, एवढा मोठा माणूस निघाला, आपण तितकं गेलं पाहिजे. त्या दारात त्या वेळेला आमच्याकडे ऊन येतं, दरवर्षीच आहे, म्हणून दरवाजाजवळची ती एक पायरी तापते. मी तितकी आली त्यांना निरोप देण्यासाठी. ते मला म्हणाले, तुम्ही आतमध्येच थांबा ना ताई, फरशी तापली आहे, पाय पोळतील. म्हटलं थोडा 1-2 मिनिट तर थांबते आहे, काही हरकत नाही. त्यांच्याकडे मी पाहिलं, ते जायला निघाले. ते नेहमी अनवाणी चालतात, पायात जोडा कधीच नसतो. मी एखादा मिनिट त्या फरशीवर आले तर मला म्हणतात पाय पोळतील, आणि ते अनवाणी पायाने पुढची सगळी गल्ली तापलेली आहे त्याच्यातून सहज गेली. अप्रतिकारपूर्वक. त्यांच्या माझ्या पायाचं कातडं तपासलं सारखंच आहे. सहन करण्याची शक्तीच वाढवलेली. इंद्रियांना, शरीराला नाहीच लाडावलं, नाहीच कौतुक केलं. असे माणसं पाहिले म्हणजे आपल्याला आपण किती सुधारलं पाहिजे याचा अंदाज बांधता येतो. अप्रतिकारक. आणि बरं, नाही तक्रार नाही, पण चिंता विलाप रहितम, त्याची कुरकुर नाही करायची, चिंता नाही करायची, विलाप नाही रडायचं. न रडताना, तक्रारी न करताना, काळजी न करताना ते दुःख सतत नाही चालणार. थोडा वेळ वाट्याला आलं, सहन करायचं, संपलं. सहनम सर्व दुःखान. भाजी काय तिखट झाली, काय तिखट झाली, खाल्लंही एक वेळा ते तिखट, काही मरत नाही. हे काय आळणी करून ठेवलं, त्यांच्याकडे तिखटच नाही वाटत. ते आळणी खावत नाही, तिखटही खावत नाही. रोज असं बेचव, आपल्याला न आवडण्यासारख्या चवीचं रोज नाही होत. एक वेळा आला पदार्थ, घ्यावा का नाही खाऊ? काय एवढे जिभेचे लाड, मान्य करून घ्यावं. त्यांच्याकडचं फारच तिखट असतं, त्याच्याने जेवायला बोलावलं की मी आता नाहीच जाणार आहे. कशासाठी असे निर्णय? अप्रतिकारपूर्वकम चिंता विलाप रहितम, या मनोधर्माला तितिक्षा, सहनशक्ती असं म्हणतात. असं चित्त तयार केलं आपण तर पारमार्थिक गोष्टीच्या अभ्यासात आपण मग्न होऊ शकतो, चित्त एकाग्र करू शकतो, आणि एकाग्र चित्ताने सूक्ष्म गोष्टींचं आकलन करता येतं. तितिक्षा, उपरती. एक थोडक्यात सांगते, ओळखीचा शब्द आहे. 6 संपत्ती मधला 5वा, श्रद्धा. शास्त्रेषु गुरुवाक्येषु सत्यमित्यवधारणा सा श्रद्धा कथिता सद्भिः यया वस्तू उपलभ्यते. श्रद्धा, शास्त्राने जे सांगितलं, लिहून ठेवलंय ते, आणि गुरु जे सांगतात ते, हे आत्यंतिक सत्य आहे. याच्यात मिथ्या किंवा असत्याचा काही अंशही नाही. ते सांगतायत ते अत्यंत सत्य आहे.
त्यांचं वचन तसंच्या तसं मान्य करायचं आणि त्याच्या आचरणात आपण आपल्याला लोटून द्यायचं, तसंच आपण वागायचं. असं शास्त्र आणि गुरु यांच्या वचनावर इतका विश्वास की ते अत्यंत सत्य आहे. श्रद्ध शब्दाचा अर्थ सत्य असा आहे. शास्त्रीय सत्य, वैदिक सत्य, पारमार्थिक सत्य त्याला श्रद्ध म्हणतात. धा म्हणजे धारण करणे. बुद्धी जेव्हा शास्त्राचं, गुरूंचं, वेदांची वचने सत्य समजून धारण करते, असं सत्य धारण करून ठेवणाऱ्या बुद्धीला श्रद्धा असं नाव आहे. श्रद्ध अधिक धा, श्रद्धा. म्हणून हे सत्य समजूनच राहायचं, ते सत्य मानायचं आणि मानून तसंच वागायचं. एक गोष्ट सांगते, विषय सोपा आहे, थांबते. दक्षिण भारतात समर्थ आहेत. रामनवमीचा मोठा उत्सव चाललाय, झाला. त्यानंतर मिरवणूक, शोभायात्रा निघते. शोभायात्रेसमोर खूप उंच दांड्या असलेले ध्वज असतात. 2 ध्वज आहेत, 2 माणसं ते दांड्या धरून चालले, फार उंच ध्वज. मिरवणूक चालली आहे, काही अंतरावर पोहोचले, एक मध्ये मोठं झाड आलं. ते त्या उभ्या काठ्याच्या झाडाखालून जाईना, त्या उंच झाड त्या मानाने ठेवणं. ध्वजाची काठी आडवी नाही करून चालत, तो म्हणजे अपवित्र प्रकार आहे, अशुभ आहे ते. म्हणून तो ध्वज असा आडवा करून त्याच्या खालून जावं हे नाही. जसं तिरंगा झेंडा चढवलेला मध्ये उतरवायचा नाही, समारंभाने उतरवावा लागतो. त्याची काठी आडवी तिरपी करून जमिनीवर ठेवली असं चालत नाही. हे धर्मध्वजा करताय तसंच आहे. ती काठी नाही आडवी करून देता येत आणि सरळ ठरवून जाता नाही. त्या झाडाच्या खाली एक विहीर पण होती आणि काही असं बांधलेला रस्ता दिसता नाही. असे त्या आडवाटेने साधारण उपवनाच्या भागासारख्या भागातून मिरवणूक चालली आहे. थांबली, काठ्या जात नाही म्हणून. समर्थांकडे त्या मिरवणुकीतल्या लोकांनी पाहिलं आणि समर्थ म्हणाले की 2 फांद्या तोडा त्या झाडाच्या, ज्या आपल्या वाटेत आड येत आहेत. इकडून जावं तर झाडी फार जाता येत नाही, थोडं इकडे वळावं तर त्याच्या खाली विहीर जाता येत नाही, दांडी आडवी करता येत नाही. समर्थ म्हणतात ती पुढची एक मोठी जी फांदी आहे ना, ती तोडून टाका, म्हणजे आपल्याला तिथे एकेरी वाट मिळत जाता येईल. तोडा रे ती. हे असे त्या काळातले माणसं खूप हुशार. आडवाटेने जायचं, जंगलातून जायचं असं काही असेल तर कुऱ्हाडी, तरवारी, कोयते, काठ्या आवश्यक अंदाज करून आवश्यक गोष्टी सोबत न्यायचे. मिरवणुकीत त्या लोकांजवळ कुऱ्हाडी होते, काटेरी झुडप एखादं तोडावं लागतं, वाट करून घ्यावी लागते. कुऱ्हाडी होत्या जवळ. 2-3 जण भराभर त्या झाडाच्या बुंध्यावरून वर चढले. जी फांदी तोडायची त्या फांदीवर गेले आणि आता घाव घालणार कुऱ्हाडीचे. समर्थ म्हणतात फांद्या तोडणाऱ्यांनो, अरे तुम्ही कुणीकडून बसलात? बुंध्याकडून बसून तुम्ही इकडची फांदी शेंड्याकडे तोडताय, असं नाही करायचं रे. शेंड्याकडे बसा आणि बुंध्याकडे घाव घाला. 4 जण चढले, त्यातले 3 उतरून गेले खाली. म्हणजे मिरवणूक आनंदासाठी काढली का आमचा जीव घ्यायसाठी काढली, असं डोक्यात आलं. आम्हाला मरायचं नाहीये,
त्यातला अंबादास नावाचा एकच पोरगा वर थांबला. तोही बुंध्याकडे बसला होता. पटकन उठला, सोयीने पावलं टाकीत शेंड्याकडे आला आणि बुंध्याकडे घाव घातला कुऱ्हाडीचा. 2-4 घावामध्ये फांदी तुटली. फांदी खाली पडली. त्यावर बसलेला तो अंबादास खाली पडला. खाली बरोबर विहीर आहे. फांदी सकट अंबादास विहिरीत आहे. सगळ्यांनी पाहिलं, पोरग विहिरीत पडलंय. विहिरीला भरपूर पाणी आहे. आणि समर्थ म्हणतात, आता पहा बरं, ध्वजाच्या खाट्या जात आहेत का? हो, जात आहेत. चला. मिरवणूक घेऊन रामदास स्वामी पुढे गेले. कोणाच्या तरी डोक्यात आलं, ते पोरग मेलं तर नसल, काय आहे, पण असं बोलायचं कसं? कोणी बोले ना. समर्थांना का कळत नव्हतं का? पोरग विहिरीत पडलंय, लहान वयाचं आहे, 14-15 वर्ष वय आहे अंबादासचं. समर्थ म्हणतात, चला. नेली मिरवणूक, जितकी न्यायची तेवढी. कोणत्या देवळात पोहोचायचं तिथं पोहोचले. पुढचा समारंभ सगळा झाला. त्यानंतर प्रसाद झाला, जेवणे झाले. संध्याकाळची वेळ. ते सगळे मिरवणुकीतले यांचे शिष्य वगैरे होतेच. समर्थ म्हणतात, तो मगाचा अंबादास विहिरीत पडला, त्याचं काय झालं पाहिलं पाहिजे जाऊन. लोक म्हणतात, यांना आता जाग आली त्या पोराबद्दल, जाऊन पाहिलं पाहिजे आता काय झालं त्याचं. यात्रा ही शोभायात्रा झाली, आता त्याची यात्रा पुन्हा काढावी लागते का काय? जाऊन पाहू आपण. आले ते 10-20 शिष्य. समर्थ आले, विहिरीच्या काठावर उभे राहिले आणि वरून आवाज देत आहेत समर्थ, मी श्रद्धा शब्द शिकवते आहे, त्याची गोष्ट आहे. अंबादास कसा आहेस रे? आणि तो पाण्यात अर्धवट बुडालेला तो अंबादास उत्तर देतोय, स्वामींच्या कृपेने कल्याण आहे. मग कल्याण आहे वर. आणि त्या अंबादासाचं नाव कल्याण पडलंय. समर्थांच्या 1400 शिष्यातला एकमेव शिष्य आहे तो. शास्त्रेषु गुरुवाक्येषु सत्यमित्यवधारणा सा श्रद्धा कथिता सद्वी. अशा श्रद्धेचं फळ काय आहे? वस्तू उपलभ्यते. वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तूचा साक्षात्कार होतो. श्रद्धावान लभते ज्ञानम, भगवद्गीतेतला श्लोक आहे. ज्ञान म्हणजे ब्रह्माचं स्वरूप आहे. ते ज्ञान श्रद्धेने होत. श्रद्धा दृढ टिकवायची असेल तर गुरूंची सेवा करावी. श्रद्धेने वस्तूच्या जवळ जातो आणि सेवेने अहंकारापासून दूर जातो. छान लक्षात ठेवा. श्रद्धेने ब्रह्माच्या जवळ जातो आणि सेवेने अहंकारापासून दूर जातो. अशा दोन्ही गोष्टी ज्याला घडतात तो ब्रह्मसाक्षात्काराच्याला पात्र ठरतो. श्रद्धा. त्यांनी सांगितलं ना, इकडून फांदी तोड, यात माझं नक्की कल्याण आहे. हे सत्यच बोलले. माझ्या आनंदाचा विषय म्हणून ते सत्य बोलून मला म्हणतायत, इकडे बसून तोड. मी असते ना एक झाडावर चढलेली तर मी नक्कीच म्हटलं असतं समर्थांना, अहो इकडे शेंड्याकडे बसल्यावर मी विहिरीत नाही का पडणार? मी नक्कीच विचारलं असतं. आणि कदाचित विचारलं असेल ते 3 जे उतरले त्यात एक मी असेल, म्हणून मी अजून आहे. आणि त्याचं कल्याण झालं. तो समर्थच बनला, तो कृतकृत्य झाला, तो पुनर्जन्मातून सुटला. आणि त्या 3 पैकी एक मी असेल म्हणून माझे जन्म अजून चालूच आहे.
यया वस्तू उपलभ्यते, श्रद्धेचा परिणाम ब्रह्माच्या जवळ नेतं ते आपल्याला. आणि सेवेचा परिणाम आपण अहंकाराने वेगळे आहोत, त्या अहंकारापासून आपण दूर जातो. परमार्थात ब्रह्मसाक्षात्काराची शेवटची 2 साधने श्रद्धा आणि सेवा, त्याचं हे फळ आहे. एकच गोष्ट राहिली आहे, ती आपला उद्याचा विषय आहे, त्याचं नाव साक्षात्कार असं आहे. उद्या थोडं चिंतन करू. आज या ठिकाणी वाणीला विराम देते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ. उद्या आपल्या या दिव्य प्रवचन मालेचं पुष्प